नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. मी आवळा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून फ्रीझरमध्ये ते स्टोअर करून ठेवलेत आणि रोज सकाळी गरम पाण्यासोबत ते घेते. खूप आंबट लागतं पण काय करणार. आजची सकाळ खूप छान वाटत होती, एकदम फ्रेश, कारण मी पाहत होती ढग आले होते, सो पाऊस येण्याची शक्यता होती. मी आज गाडी नाही नेते, मी आज चालत जाणार आहे नाश्ता आणायला. काही माझं वॉकिंगच होत नाही आहे. मी किती पण कुठेही गेली तरी गाडीच घेऊन जाते. आज मी ठरवले मी आज चालत जाणार आहे, चालत येणार, फक्त नाश्ता आणायला. सो चालत गेले, वडा आणि इडली पॅक करून घेतली आणि घरी परतले. मी नाश्ता आणायला चालत जाणार आहे. तर आता मी बघते पाऊस पडतोय, दिसतंय ना, थेंब थेंब पडतायत. सी, मी बोलली ना आज ढगाळ वातावरण आहे, सो आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. थेंब 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 रस्त्यावर पडतो. हा, फायनली पाऊस येतो. आय एम सो हॅपी. पहिला पाऊस. फक्त एवढंच की आता सकाळी पडतं तर भिजायला नाही भेटणार आहे आपल्याला. घरी येऊन नाश्ता करून पहिले 1 कप चहा घेतला. मग ऋत्वीच्या पप्पांसाठी डबा बनवून झाल्यावर ऋत्वीसाठी पण चीज पराठा टिफिनसाठी बनवून घेतला आणि पॅक केला. त्यानंतर घरातलं आवरून ऋत्वीची तयारी करून तिला शाळेत पोचवायला गेले. तिला शाळेत पोचवून आल्यानंतर मी नाचणीची भाकरी आणि टोमॅटोची भाजी घेऊन मस्त लाफ्टर शेफ बघत बघत जेवले. ह्या माझ्याकडे डान्स शिकायला येतात, सो कोमलताईला आज मी थोडं लवकर बोलवलं कारण मला संध्याकाळी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती. आज फायनली मला वेळ भेटला आहे 3-4 दिवसांपासून आलेले पार्सल ओपन करून बघायसाठी. कारण मला तेवढी एक्साइटमेंटच नसते की मी काय ऑर्डर केलं आहे आणि आता काय आलं आहे, आता बघून घेऊया. सो मी बऱ्याच दिवसांनंतरच ॲक्च्युली सगळे पार्सल ओपन करते. मला हे 2 ऑर्डर केले होते, ब्ल्यू अँड ग्रीन. हे आहेत मोबाईल स्टँड, पण त्याच्यासोबत हे मला फ्री भेटलं आहे, वॉल माउंटेड मोबाईल होल्डर. आणि याच्यावर त्यांनी लिहिलेलं पण आहे की फ्री फॉर यू. वाव, फ्रीची गोष्ट मिळाल्यावर किती आनंद होतो नाही. सो हे असं आहे मोबाईल स्टँड. ते पूर्ण असं आहे. हे असं होतं, हे असं करायचं, असं करायचं आणि असं होल्ड करायचं. सो हे खूप स्टर्डी आहे. आपल्याला याच्यामध्ये लेवल्स आहेत 4, एकदम स्ट्रेट किंवा असं इन्क्लाइनर आपल्याला हवं असेल तर करू शकतो. तर मी याचं एकदा चेक करते की किती व्यवस्थित आहे. असं तर आहे छानच, नो डाऊट, डॅमेज नाही आहे कुठे, इट्स गुड. याच्यात एकदम व्यवस्थित असं अडकवून पण ठेवू शकतो. तर तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. इथे छोटंसं असं कंपार्टमेंटसारखं आहे आणि हे याच्यामध्ये ठेवून ते असं अडकवू शकतो. तर ते अडकतं, असं असं होत नाही. छान असं अडकवून ठेवता येतं, म्हणजे ते खूप स्टर्डी राहतं. इट्स रिअली नाईस, खूप छान. हे मोबाईल होल्डर चार्जिंगच्या आसपास लावू शकतो, म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवून खालून चार्जिंग लावली की ते पण व्यवस्थित चार्ज होत राहील. त्याच्यावर त्यांनी लिहिले आहे इफ यू लाईक आवर प्रॉडक्ट प्लीज रेट अस 5 स्टार. मला तर आवडलं आहे. सो मी आधी हे 2 महिने वापरणार. जर 2 महिन्यामध्ये हे तुटलं नाही आणि व्यवस्थित राहिलं तर मग मी याला 5 स्टार देईन. मी हे माझं ब्लूटूथ रिमोट चेक करत होती, पण हे ऑनच होत नाही आहे. एकदा स्टँड पडला होता आणि हे पडलं असं, म्हणजे त्या स्टँडच्या याच्यातून पडलं आणि एकदा हे पूर्ण जसं हे आता पडलं माझ्या हातानं. हे त्याची पूर्ण बॅटरी वगैरे सगळं असं बाहेर आलं होतं. मग ते नेमकं तुटलं आहे, आतमध्ये काय झालं आहे कळत नाही आहे, पण नाही चालत, उघडतच नाही आहे. एनिवेज आपण दुसरा प्रॉडक्ट चेक करूया. जे मला ओळखतात त्यांना माहितीच आहे की मी किती क्लमझी आहे ते. मग मी दुसरं पार्सल ओपन केलं. ते कवर डॅमेज होतं. त्याच्यात काय आहे प्रूफ वॉशिंग मशीनचं कवर. आमचं जुनं वॉशिंग मशीनचं कवर फार खराब झालं, त्याच्यामुळे हे वॉटरप्रूफ असलेलं, कारण आता पाऊस सुरू होईल, कधी सुरू होईल. सो हे वॉटरप्रूफ वॉशिंग मशीनचं कवर आहे. मी आता उघडून दाखवत नाही, पण जेव्हा मी घालेन त्याला तेव्हा मी उघडून दाखवेन. असे आज हे 2 प्रॉडक्ट्स मी अनबॉक्स केलेले आहेत. याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी बोललेले मी सकाळी पाऊस येणार, किती जोरात पाऊस आलाय. तुम्ही शाळेत आणताना भिजले.
बिल्डिंगमधली अजून एक चिमुरडी खाली भिजायला आली तेव्हा ऋत्वी तिच्याबरोबर धावत पळत होती आणि भिजत होत्या दोघीजणी. मग त्या दोघींसोबत मी पण खेळ खेळत होते, कारण त्या दोघी लहान असल्या की मी पण लहानच आहे तशी. पर्यंत वेळ झाली डेंटिस्टकडे जायची आणि मग तयारी करून आम्ही डेंटिस्टकडे पोचलो. बस डॉक्टर प्रेरणा आमची भेट झाली राधामुळे त्यांच्या क्लिनिकमध्ये. त्यानंतर आम्ही इंस्टाग्रामवर फ्रेंड्स झालो आणि आता माझ्या मुलीच्या दातांची ट्रीटमेंट मी तिच्याचकडे करते. डॉक्टर मावशी. तू बोल काय झालं? ते दुखतंय? काय खाताना दुखतं? चॉकलेट खाताना? अरे बापरे. मग बघू काय झालंय? एकदा बघू. चल मागे बघू. आहेस ना? हां, स्ट्रॉंग आहेस ना तू? आहेस ना, स्ट्रॉंग आहेस. नाही तर बडबड करत बसते. आता कसं गप्प बसते? कसा गप्प बसायचं माझ्यासोबत? हां? तुझं बघते मी व्हिडिओ. एवढं मस्ती करते, आता इथे नाही करताय तू? का नाही करते गं? चेकअप झाल्यावर भूक लागली म्हणून घरी येऊन पॉपकॉर्न बनवायला घेतले. ॲक्टिव्ह पॉपकॉर्न. ॲक्टिव्ह पॉपकॉर्न. पकड. हे पकड. बरी. असं कट करायचं. टाक. संपलं. आता हे गॅसवर ठेवायचं. गॅसवर ठेवायचं. नको त्याच्याने खेळू आपण. आता गॅस पेटवायचा असं आणि गरम होणार. आणि चम्मच घ्यायचे. तो गुणावरती. मला भीती वाटत होती की आज पण हे बनतात की नाही, कारण याआधी मी 1-2 वेळा घरी ट्राय केलेलं पण ते काही मला जमलं नाही. आणि जेव्हा फायनली एक पॉपकॉर्न पॉप झाला, माझ्या आनंदाचं ठिकाणच नव्हता. अरे यम्मी पॉपकॉर्न कोणी बनवले? वाव. कम. Who is gonna eat this? Me. Who made this? I am. I made it. पॉपकॉर्न बनवले रे खूप सारे. बाबांना थोडेसेच देऊन आम्ही जास्त पॉपकॉर्न दोघींनी खाल्ले. पॉपकॉर्नची मजा घेत घेत आजचा दिवस संपला. मग रात्री डिनरला काहीही बनवलं नाही, त्यामुळे 2-2 समोसे खाल्ले. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.